वाव! पिंपरी मार्केट. अरे समर, पिंपरी मार्केट आहे. इथे 10 मिनिट जरी उशीर झाला ना तरी अख्खा सेल संपून जातो. आपण पुण्यात जायला हवं होतं यार. ए सिया, हे पुणे टॅग ना जरा बंद कर. तू या पिंपरीला फक्त शॉपिंगचं ठिकाण समजते ना, त्याचा इतिहास माहिती का तुला? काय फाळणीच्या वेळेस काही इथे डिस्काउंट मिळाला होता का? गंमत नको करू सिया. 1947च्या फाळणीनंतर जेव्हा सिंधी बांधव पिंपरीत आलेत ना, तेव्हा शून्यापासून हे पिंपरी साम्राज्य उभं झालंय. म्हणजे ही गर्दी फक्त खरेदीची नाहीये तर जिद्दीची आहे. ही क्रांतीवीरांची भूमी, चाफेकर बंधूच्या पराक्रमाची आणि मोरिया गोसावींच्या आशीर्वादाची साक्ष आहे. अगदी बरोबर. हे पिंपरी नाव सुद्धा इथल्या पिंपळाच्या झाडांमुळे पडलेले. कधी कधी वाटतं आपण ब्रँडच्या नादात माणसांना विसरतो. लोक पुण्यात ब्रँड शोधायला जातात, पण पिंपरीत लोक भरोसा शोधायला येतात. केवळ व्यापारच नाही तर 1954 मध्ये हिंदुस्थान अँटीबायोटिक सुरू झाली आणि पिंपरी ही भारताच्या आधुनिक औषध उद्योगाची जन्मभूमी बनली. समोर बघ, ते वैष्णो देवी मंदिर आणि सिंधी बांधवाची श्रद्धा असलेलं झुलेलाल मंदिर हे पिंपरीचे खरे सांस्कृतिक खांब आहेत. मार्केटला गर्दी असो पण इथे त्रास होत नाही, कारण इथं प्रत्येक माणूस आपलं नशीब घडवण्यासाठी धावत असतो. कुणाचं लग्न असो वा सण, पिंपरी मार्केट आपल्या पाठीशी नेहमी खंबीर उभं असतं. लोकांसाठी हे शॉपिंग डेस्टिनेशन असेल, पण आमच्यासाठी हे अभिमानाचं मंदिर आहे. इथे फक्त व्यवहार होत नाही, तर इथे नाती सुद्धा जपली जातात. किती भावूक करतोस रे. आता ह्या इतिहासाला साक्षी ठेवून मला एक भारी ड्रेस घेऊन दे. म्हणजे इमोशनल डायलॉग मारून बिल माझ्याच नावाने फाडायचं. मग आता तूच म्हटलंस ना पिंपरीमध्ये नाती जपली जातात म्हणून. चल लवकर.